देश के प्रदूषित शहरों में चंद्रपुर शहर का नाम लिया जाता है। क्या आप जानते हैं, शहर में रास्तों पर खोदे गए गड्ढों के कारण मार्च के महीने में प्रदूषण का स्तर और अधिक रहा। तो सुनते हैं इसके संदर्भ में पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपने ने क्या कहा। चंद्रपुर शहर का नाम देश के प्रदूषित शहरों में लिया जाता है, मगर इस समय शहर में रास्ते पर जो गड्ढे खोदे जा रहे हैं उससे मार्च महीने में प्रदूषण में काफी बढ़त हुई है। ऐसी जानकारी पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपने ने दी है। तो आइए सुनते हैं इस प्रदूषण के संबंध में उन्होंने विस्तार पूर्वक क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। चंद्रपूर शहर हे गेल्या 10 वर्षापासून अत्यंत प्रदूषित क्षेत्रामध्ये मोडतं आणि विशेष म्हणजे की केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत चंद्रपूर शहर हे 2019 पासून आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होऊ नये अशा प्रकारचे निर्देश आहे आणि त्यासाठी महापालिकेकडे एक समिती आहे आणि त्या समितीमार्फत त्याच्यावर नियंत्रण केलं जातं। परंतु गेल्या काही महिन्यापासून चंद्रपूर शहरामध्ये रस्त्यावर जे खोदकामं चालू आहे, वेगवेगळे विकास कामं चालू आहे, बांधकामं चालू आहे, यामुळे शहराच्या विविध भागावरती धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळतात। रस्त्यानी गाडी गेली की त्याच्यामध्ये मागून धूळ आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर या कामासाठी काही अटी शर्ती लावायला पाहिजे होत्या, परंतु त्या लावल्याचं आपल्याला आढळत नाही आणि मार्चमध्ये हे जे प्रदूषण आहे हे प्रदूषण एकदम वाढल्याचं दिसतं। 9 दिवस हे अगदी अतिशय जास्त म्हणजे पुअर क्वालिटीमध्ये 9 दिवसाचा जो AQI आहे तो AQI झालेला आहे आणि जवळजवळ 18 दिवस हा मॉडरेट प्रदूषण आपल्याला पाहायला मिळतं। फक्त 4 दिवस समाधानकारक प्रदूषण आहे। प्रशासनाने याच्यावरती निर्बंध घालायला पाहिजे आणि अशा प्रकारचं प्रदूषण होऊ नये आणि लोकांना विविध प्रकारच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।